वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. नमस्कार सर्वांना. आजच्या या एका नवीन सखोल चर्चेत तुमचं स्वागत आहे. आज आपण एका खूपच रंजक विषयावर बोलणार आहोत. म्हणजे बघा, जेव्हा एखादी कंपनी हजारो कोटी रुपयांचा नफा कमावते आणि आपला व्यवसाय अगदी स्थिरपणे चालवत असते, तेव्हा आपण सर्वसाधारणपणे काय विचार करतो? की ते आता एकदम सेफ खेळतील, आहे त्या गोष्टी जशा चालल्या आहेत तशाच चालू देतील, बरोबर ना? अगदी बरोबर. उगीच नवीन प्रयोग करून जोखीम कशाला पत्करायचे, असाच विचार कोणीही करेल. पण आज आपण ज्या माहितीच्या स्रोतांवर चर्चा करणार आहोत, तिथे मात्र काहीतरी वेगळंच कळतंय. म्हणजे पूर्णपणे वेगळे चित्र पाहायला मिळते आपल्याला. हो, आणि ते खूप आश्चर्यकारक आहे. नक्कीच. आजच्या या सखोल विश्लेषणात आपण एका अशा कंपनीबद्दल बोलणार आहोत, जी स्वतःच्या यशाच्या शिखरावर असतानाही आपला संपूर्ण चेहरा-मोहरा आणि आपली ओळख बदलत आहे. आपण बोलतोय LT माइंडट्रीबद्दल, ज्यांची नवी ओळख आता LTM अशी झाली आहे. आणि हा बदल म्हणजे फक्त नावापुरता नाहीये बरं का. आपण त्यांच्या आर्थिक वर्ष 2026च्या चौथ्या तिमाहीचे म्हणजेच Q4 चे जे निकाल आणि इन्व्हेस्टर प्रेझेंटेशन पाहिलंय, ते एका खूप मोठ्या संक्रमणाची गोष्ट सांगतात. हो, म्हणजे एका बाजूला जागतिक IT क्षेत्रात प्रचंड मंदीचे वारे वाहत आहेत, मोठ्या कंपन्या कामगार कपात करत आहेत. खरंय. आणि दुसरीकडे ही कंपनी आपली स्थिर वाढ टिकवून चक्क कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI कडे वेगाने वळत आहे. तसं पाहिलं तर हा एक अतिशय धाडसी निर्णय आहे. आणि हेच आपल्या आजच्या चर्चेचं मुख्य उद्दिष्ट आहे. म्हणजे आपल्याला इथे फक्त आकडेवारी वाचून दाखवायची नाहीये, तर या सगळ्या आकड्यांमागे लपलेला खरा अर्थ काय आहे ते सोप्या भाषेत समजून घ्यायचे. अगदी. जागतिक मंदीच्या धोक्यांना तोंड देत ही कंपनी आपला हा नवीन AI फोकस कसा साध्य करत आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. हो, तर आपण थेट त्यांच्या स्कोरबोर्डपासूनच सुरुवात करूया, कारण त्यांचे आर्थिक आकडे खरोखरच लक्ष वेधून घेणारे आहेत. म्हणजे त्यांच्या महसुलाचा आकडा जर आपण पाहिला तर या तिमाहीत तो 11,292 कोटी रुपये इतका झाला आहे. बापरे, हा आकडा खूप मोठा आहे. हो ना. आणि गेल्या वर्षाच्या तुलनेत ही तब्बल 16% वाढ आहे आणि मागील तिमाहीच्या तुलनेत 5% वाढ आहे. हे आकडे खूप काही सांगून जातात आपल्याला. म्हणजे बघा, जेव्हा एखादा लहान स्टार्टअप 50 किंवा 60% वाढतो, तेव्हा त्यात फार नवल नसतं. कारण त्यांचा मूळ आकार खूप लहान असतो. बरोबर. अगदी बरोबर. पण जेव्हा 11,000 कोटींपेक्षा जास्त महसूल असलेली एखादी महाकाय कंपनी सातत्याने 2 अंकी संख्येत म्हणजे डबल डिजिटमध्ये वाढते, तेव्हा ते साध्य करणं अतिशय कठीण असतं. नक्कीच. आणि जर आपण संपूर्ण वर्षाचा विचार केला तर महसुलातील वाढ ही 11%हून अधिक आहे. हे त्यांच्या व्यवसायाचा भक्कम आणि विस्तृत पाया दर्शवतं. हे अगदी खरंय. म्हणजे मोठ्या जहाजाला वेग पकडायला आणि दिशा बदलायला वेळ लागतो, पण जेव्हा ते वेग पकडतं तेव्हा ते थांबवणं कठीण असतं. आणि मला यातली सर्वात आश्चर्याची गोष्ट वाटली ती त्यांच्या निव्वळ नफ्याची. हो, नेट प्रॉफिटबद्दल बोलताय ना तुम्ही? हो, तो 1,387 कोटी रुपयांवर पोचला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत ही 19% मोठी वाढ आहे. पण जर तुम्ही आधीच्या तिमाहीचे आकडे पाहिले ना, तर मागील तिमाहीत हा नफा फक्त 960 कोटी रुपये होता. अच्छा. म्हणजे 960 कोटींवरून त्यांनी थेट 1,387 कोटींवर झेप घेतली आहे. ही उडी खूपच मोठी आहे. नक्कीच. आणि ही वाढ अतिशय स्थिर आणि परिपक्व आहे. बाजारात जेव्हा अनिश्चितता असते तेव्हा गुंतवणूकदारांना आणि ग्राहकांना अशीच स्थिरता हवी असते. बरोबर. हे आकडे दाखवतात की कंपनी केवळ महसूल वाढवत नाहीये, तर त्या महसुलातून नफा कमावण्याची आणि खर्च आटोक्यात ठेवण्याची त्यांची क्षमताही खूप मजबूत होत आहे. आणि यासोबतच त्यांचा EPS म्हणजे अर्निंग्स पर शेअर हा 46.96 रुपये झाला आहे. आता ज्यांना EPS म्हणजे काय हे कदाचित माहिती नसेल, त्यांच्यासाठी हे आपण थोडं सोपं करून सांगूया. हो, EPS म्हणजे नक्की काय हे थोडक्यात सांगायचं तर कंपनीच्या एकूण निव्वळ नफ्याला बाजारात उपलब्ध असलेल्या शेअर्सच्या संख्येने भागले की जो आकडा मिळतो तो म्हणजे EPS. म्हणजे प्रत्येक एका शेअरमागे कंपनीने किती रुपये कमावले थोडक्यात. अगदी बरोबर.
हा आकडा 46.96 आहे आणि यातही 23% वार्षिक वाढ झाली आहे. म्हणजे कंपनी फक्त आकारमानाने वाढत नाहीये, तर ती भागधारकांसाठी जास्त संपत्ती निर्माण करत आहे. म्हणजे हे नुसते हवेत उडणारे किंवा प्रचंड पैसा जाळणारे स्टार्टअप नाहीयेत. ते खऱ्या अर्थाने नफा कमवून दाखवत आहेत. यालाच आपण एखाद्या मॅरेथॉन धावपटूची उपमा देऊ शकतो. मॅरेथॉन धावपटू म्हणजे कसं काय? म्हणजे बघा, जो सुरुवातीलाच सगळी ताकद पणाला लावून नंतर थकून जात नाही, तर आपला वेग अतिशय स्थिर ठेवतो, स्वतःच्या श्वासावर नियंत्रण ठेवतो आणि सातत्याने पुढे जात राहतो. आणि याच मॅरेथॉनमध्ये त्यांनी प्रति शेअर 53 रुपये लाभांश देखील जाहीर केला आहे. हो, डिव्हिडंड देणं हे एका स्थिर कंपनीचं लक्षण आहे. पण इथेच मला एका गोष्टीवर तुम्हाला थांबवावंच वाटतं. या सगळ्यात एक आकडा असा आहे जो मला थोडा चक्रावून टाकणारा वाटतो. अच्छा, कोणता आकडा? अहवालातील EBT बद्दलचा आकडा, म्हणजे अर्निंग्स बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्सेस. त्यांचा EBT 1,973 कोटी रुपये आहे, ज्यात वार्षिक 24% वाढ आहे. हे मान्य. हो. पण मागील तिमाहीच्या तुलनेत या EBTच्या मार्जिनमध्ये थोडी घट झाली आहे. ते साधारण 17.5% आलंय. माझा प्रश्न हा आहे की जर तुमचा महसूल 16% वाढतोय आणि तुमचा निव्वळ नफा इतक्या वेगाने उडी घेतोय, तर मग ऑपरेटिंग लेव्हलवर ही थोडी घट का दिसते? का हे मॅरेथॉन धावणे आता कंपनीसाठी जास्त खर्चिक होत आहे का? मार्जिनवर हा ताण का येतोय? हा खूपच महत्वाचा आणि विश्लेषणात्मक प्रश्न आहे. आणि इथेच आपल्याला आकड्यांच्या पलीकडे जाऊन कंपनीच्या रणनीतीचा विचार करणं गरजेचं असतं. म्हणजे कसं? म्हणजे बघा, EBBT मार्जिन म्हणजे कंपनी स्वतःचा दैनंदिन व्यवसाय चालवण्यासाठी जो खर्च करते तो वजा केल्यानंतर उरणारा नफा. जेव्हा एखादी IT कंपनी वेगाने विस्तार करते किंवा पूर्णपणे नवीन तंत्रज्ञानाकडे वळते, जसे की LTM आता AI कडे वळत आहे, तेव्हा त्यांना काही पायाभूत गुंतवणूक करावी लागते. अच्छा, म्हणजे हा सुरुवातीचा खर्च आहे तर? अगदी. मार्जिनवरील हा जो दबाव आहे तो बऱ्याचदा उच्च दर्जाचं टॅलेंट मिळवणे, AI मॉडेल्स चालवण्यासाठी लागणारे महागडे इन्फ्रास्ट्रक्चर उभारणे किंवा सध्याच्या कर्मचाऱ्यांना नवीन कौशल्य शिकवणे यावरील खर्चामुळे असतो. तुम्ही आत्ता पैसे खर्च करता जेणेकरून भविष्यात तुम्हाला मोठा परतावा मिळेल. ही भविष्यासाठीची पेरणी आहे हे मला समजतंय. पण जर पावसाळाच आला नाही तर? म्हणजे पैसा नक्की येतोय कुठून? जर ते इतकी मोठी गुंतवणूक करत आहेत, तर त्यांचा गाडा हाकणारे मुख्य इंजिन कोणते आहे? बरं. आणि जेव्हा मी त्यांच्या ग्राहकांचे वर्गीकरण पाहिले, तेव्हा एका आकड्याने माझं लक्ष वेधून घेतलं. BFSI म्हणजेच बँकिंग, वित्तीय सेवा आणि विमा क्षेत्र. अहवालातील माहितीनुसार या एकाच क्षेत्राचा वाटा प्रचंड मोठा आहे. तो जवळपास 37,000 कोटी रुपयांच्या घरात जातो. हो, तो मोठा घटक आहे. बापरे, हा आकडा खूपच मोठा नाहीये का? एकाच क्षेत्रावर एवढं अवलंबून राहणं धोक्याचे वाटत नाहीये? तुमची चिंता रास्त आहे, पण IT क्षेत्राची रचना समजून घेणं इथे गरजेचे आहे. जगातल्या कोणत्याही मोठ्या IT कंपनीचा अहवाल तुम्ही उघडून पाहिलात तर BFSI हे नेहमीच त्यांचं सर्वात मोठे इंजिन असते. अच्छा, असं का? कारण बँका आणि वित्तीय संस्थांना सुरक्षितता, डेटा व्यवस्थापन आणि डिजिटल बँकिंगसाठी सतत नवीन आणि अद्ययावत तंत्रज्ञानाची गरज असतेच. ते त्यांचे बजेट सहसा कापत नाहीत, कारण तो त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न असतो. हो, तेही आहे. पण तुम्ही म्हणताय तशी जोखीम नक्कीच असते. जर जागतिक बँकिंग क्षेत्रात मंदी आली तर त्याचा फटका बसू शकतो. आणि म्हणूनच मला वाटतं की त्यांचे इतर क्षेत्रांमधील आकडे थोडे आश्वस्त करणारे आहेत. म्हणजे त्यांनी फक्त बँकिंगवर अवलंबून न राहता स्वतःचा विस्तार केला आहे. अगदी बरोबर. बघा ना, टेक आणि मीडिया क्षेत्रात त्यांनी मजबूत वाढ नोंदवली आहे. मॅन्युफॅक्चरिंग आणि रिसोर्सेस म्हणजे उत्पादन क्षेत्रात सुधारणा होत आहे. कन्झ्युमर बिझनेसमध्ये चांगली वाढ दिसत आहे. होय. आणि हेल्थकेअर जरी सध्या त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये लहान हिस्सा असला तरी तो वेगाने वाढतोय. मला तरी एका उत्तम गुंतवणूक पोर्टफोलिओसारखे वाटते. अगदी तंतोतंत. जिथे आपण आपले सगळे पैसे एकाच स्टॉकमध्ये न लावता वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवतो, जेणेकरून एक क्षेत्र खाली गेले तरी दुसरे त्याला सावरून घेते, नाही का? हो, यालाच आपण वैविध्यपूर्ण ग्राहक बेस किंवा डायव्हर्सिफाईड क्लायंट बेस म्हणतो. इन्व्हेस्टर प्रेझेंटेशनमध्ये नमूद केल्याप्रमाणे त्यांच्याकडे 700 पेक्षा जास्त मोठ्या एंटरप्राइज ग्राहक आहेत. 700? हो. अरे वा. हो. आणि हे खूप महत्वाचे आहे. जेव्हा तुमची वाढ अशा सर्वसमावेशक पद्धतीने वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये विभागलेली असते, तेव्हा तुमची जोखीम आपोआप कमी होते.
समजा उद्या जागतिक बाजारात टेक क्षेत्रात थोडी मंदी आली तरी उत्पादन किंवा आरोग्यसेवा क्षेत्रातून येणारा महसूल त्या नुकसानीची भरपाई करू शकतो. नक्कीच. 700 पेक्षा जास्त मोठे ग्राहक असणे म्हणजे तुमचा पाया अत्यंत भक्कम आहे. हे मला मान्य आहे. कंपनीचा सध्याचा पोर्टफोलिओ उत्तम आहे आणि त्यांचा पायाही भक्कम आहे. पण कोणत्याही कंपनीला जर पुढील दशकात टिकून राहायचे असेल तर त्यांना आजच्या यशावर समाधानी न राहता भविष्याचा वेध घ्यावा लागतो. अगदी खरंय. आणि इथेच या अहवालातील सर्वात रंजक वळण येते, ज्याबद्दल आपण सुरुवातीला बोललो होतो. कंपनीनं उचललेले मोठे धोरणात्मक पाऊल आणि त्यांचे रिब्रँडिंग. LT माइंट्रीचे नाव बदलून आता फक्त LTM करण्यात आले आहे. हे रिब्रँडिंग या संपूर्ण विश्लेषणाचा केंद्रबिंदू आहे असं मला वाटतं, कारण व्यवस्थापनाने एका नवीन संकल्पनेवर सगळा भर दिला आहे. ती म्हणजे बिझनेस क्रिएटिव्हिटी आणि AI आधारित सोल्युशन्स. आता इथे मला थोडं खोलात जायचंय, कारण बिझनेस क्रिएटिव्हिटी हा शब्द ऐकायला एखाद्या फॅन्सी कॉर्पोरेट बझवर्ड सारखा वाटतो. हो, तसं वाटू शकतं. आजकाल प्रत्येक दुसरी कंपनी स्वतःला AI कंपनी म्हणून घेत आहे. सगळेच जण AIच्या नावावर आपल्या कंपनीचं मार्केटिंग करत आहेत. मला हे समजून घ्यायचंय की हे खरोखरच काही नवीन करत आहेत की फक्त जुन्याच वाईनला नवीन बाटली टाकून विकत आहेत. ते नक्की काय करत आहेत हे सोप्या भाषेत कसं सांगाल? हो, म्हणजे अगदी बेसिक मेंटेनन्स. अगदी. हे झालं बॅक ऑफिसचं काम. यात नवीन काही नव्हते, फक्त काम सुरळीत चालू ठेवणे एवढंच उद्दिष्ट होते. पण बिझनेस क्रिएटिव्हिटी आणि AIच्या वापरामुळे हे चित्र पूर्णपणे बदलते. ते कसं काय? आता LTM बँकेला सांगते की आम्ही फक्त तुमचे सॉफ्टवेअर मेंटेन करणार नाही, तर आमच्या AI मॉडेलचा वापर करून तुमच्या कोट्यावधी ग्राहकांच्या डेटाचे विश्लेषण करू. कोणता ग्राहक पुढील महिन्यात कर्जाची परतफेड करू शकणार नाही याचा अंदाज आम्ही आधीच बांधून देऊ. अरे वा, ही तर खूपच उपयोगी आहे. होय ना? किंवा कोणत्या ग्राहकाला कोणती नवीन पॉलिसी विकता येईल याचे अचूक सजेशन्स आमचे AI देईल. म्हणजे ते केवळ तांत्रिक सपोर्ट देत नाहीत, तर प्रत्यक्ष ग्राहकाचा व्यवसाय आणि नफा वाढवण्यासाठी क्रिएटिव्ह सोल्युशन्स देत आहेत. हा केवळ एक बझवर्ड नाही, तर ती कामाची पूर्णपणे नवीन पद्धत आहे. हे ऐकायला खूपच भारी वाटतंय. म्हणजे हा बदल एखाद्या पारंपरिक टेलिफोन कंपनीने स्मार्टफोन बनवण्याकडे वळण्यासारखा आहे. अगदी बरोबर. जर त्यांनी आता बदल केला नाही तर ते नोकियासारखे मागे पडतील. आणि म्हणूनच ते AIवर मोठी बाजी लावत आहेत. पण याचा पुरावा काय की ग्राहकांना हे खरंच हवंय? याचा पुरावा त्यांच्या ऑर्डर बुकमध्ये दडलेला आहे. अहवालात $6.6 अब्ज TTM ऑर्डरचा उल्लेख आहे. TTM म्हणजेच ट्रेलिंग 12 मंथ्स, मागच्या 12 महिन्यांत मिळालेल्या ऑर्डर्स. पण हा $6.6 अब्ज प्रचंड मोठा आकडा नक्की काय सांगतोय? हा आकडा कंपनीला रेव्हेन्यू व्हिजिबिलिटी देतो. म्हणजे काय? सोल्युशन्सवर विश्वास आहे आणि ते त्यासाठी पैसे मोजायला तयार आहेत. जर उद्या कंपनीला एकही नवीन ग्राहक मिळाला नाही, तरीही त्यांच्याकडे काम करण्यासाठी आणि महसूल मिळवण्यासाठी $6.6 अब्ज ऑर्डर्स हातात आहेत. बापरे, हे तर खूपच सुरक्षित वाटतंय. हो, आणि या सर्वांचा एकत्रित परिणाम आपल्याला त्यांच्या ROE मध्ये दिसतो. त्यांचा ROE सुमारे 29% आहे. ROE म्हणजे रिटर्न ऑन इक्विटी. हा आकडा वाचायला छान वाटतो, पण एका सामान्य गुंतवणूकदाराच्या दृष्टिकोनातून याचा अर्थ काय होतो? सोप्या भाषेत सांगायचे तर, समजा गुंतवणूकदारांनी या कंपनीच्या व्यवसायात ₹100 गुंतवले आहेत, तर त्या ₹100 भांडवलावर कंपनी ₹29 नफा कमवत आहे. अच्छा. जेव्हा हा आकडा 15 किंवा 20% वर असतो, तेव्हा ते बाजारात अतिशय उत्तम मानले जाते. 29% म्हणजे ही कंपनी भांडवलाचा अतिशय कार्यक्षम वापर करत आहे. ते जो पैसा नवीन तंत्रज्ञानात गुंतवत आहेत, त्यावर त्यांना भक्कम परतावा मिळत आहे. म्हणजे जेव्हा एखाद्या बझवर्डच्या पाठीशी $6.6 अब्ज उभे असतात आणि 29% ROE असतो, तेव्हा तो नुसता शब्द राहत नाही, ती एक ठोस रणनीती बनते. हे पटलं मला. नक्कीच. पण आपण वास्तव जगात राहतो. इथे कायम काहीतरी धोक्याच्या घंटा किंवा रस्त्यावरील खड्डे असतातच. जर वाढीचे इंजिन AI आहे आणि इंधन म्हणून $6.6 अब्ज ऑर्डर्स तयार आहेत, तर मग हा प्रवास अगदी गुळगुळीत असायला हवा. पण अहवालात काही रेड फ्लॅग्स किंवा धोक्यांचाही उल्लेख आहे ना? होय. कोणतेही आर्थिक विश्लेषण हे जोखीम आणि धोक्यांची चर्चा केल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. आणि या अहवालात काही स्पष्ट धोके नमूद केले आहेत. त्यातली एक नकारात्मक बाब आपण आधीच कव्हर केली, ती म्हणजे तिमाही EBIT मधील थोडी घट आणि मार्जिनवर असलेला दबाव. हो, ते आपण पाहिलं. पण या व्यतिरिक्त जागतिक IT क्षेत्रातील मोठा धोका त्यांच्यासमोर आहे. म्हणजे अमेरिकेत आणि युरोपमध्ये सध्या जी आर्थिक अस्थिरता आहे तीच ना? होय, चलनातील अस्थिरता हा एक भाग झाला,
पण सगळ्यात महत्त्वाचा धोका म्हणजे ग्राहकांच्या खर्चाबाबत असलेली अनिश्चितता. अच्छा. जेव्हा जागतिक अर्थव्यवस्थेत मंदीची चाहूल लागते तेव्हा सर्वात आधी कंपन्या आपले IT बजेट कमी करण्याचा विचार करतात. तसेच अहवालात लेबल कोड सारख्या अपवादात्मक बाबींचा आधी झालेला परिणाम असाही उल्लेख आहे, ज्यामुळे खर्चात अचानक वाढ होऊ शकते. बरं. भविष्यातील अंदाजाचा विचार केला तर अल्पमुदतीत म्हणजेच येत्या 1 ते 3 तिमाह्यांमध्ये कंपनीची वाढ स्थिर राहण्याची अपेक्षा असली तरी मार्जिनवरील दबाव कायम राहू शकतो. पण इथे मला एक प्रतिप्रश्न करायचा आहे. विचारा ना. तुम्ही म्हणालात की 6.6 अब्ज डॉलर्सच्या ऑर्डर्स आहेत, म्हणजे दृश्यमानता आहे. पण बाहेर जागतिक IT मंदीचं वादळ घोंगावतंय. जर अमेरिकेत किंवा युरोपमध्ये मंदी आली तर कंपन्यांचा खर्च कमी होईल हे उघड आहे. हो, स्वाभाविक आहे. मग अशा वेळी ग्राहकांनी त्यांचे बजेट कात्रीत लावले आणि खर्च करणेच थांबवले तर तो 6.6 अब्ज डॉलर्सचा पाईपलाईन आटून जाणार नाही का? ऑर्डर्स कॅन्सल होऊ शकतात किंवा त्या पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ लागू शकतो, बरोबर? हां, अतिशय योग्य आणि तार्किक प्रश्न आहे. आणि हाच अल्पकालीन धोके विरुद्ध दीर्घकालीन फायदे यांच्यातील खरा संघर्ष आहे. होय, जर जागतिक मंदी आली तर ग्राहक त्यांचे निर्णय पुढे ढकलू शकतात. पाईपलाईनमधील ऑर्डर्स प्रत्यक्ष महसुलात रूपांतरित होण्यासाठी नेहमीपेक्षा जास्त वेळ नक्कीच लागू शकतो. मग त्यावर उपाय काय? शुरामाचा खर्च राहिलेला नाहीये. पूर्वी मंदी आली की कंपन्या सॉफ्टवेअर अपडेट करणे थांबवायच्या, पण आता तसे नाहीये. म्हणजे हे अत्यावश्यक झालंय. अगदी. तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी करू शकता, मार्केटिंग बजेट कापू शकता, पण बँकेचे सर्व्हर सुरक्षित ठेवण्याचा खर्च कापू शकत नाही. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे AIचा वापर कंपन्या खर्च कमी करण्यासाठीच करत आहेत. अरे वाह! हा मुद्दा खूपच रंजक आहे. हो ना. जर LTMचे AI मॉडेल वापरून एखाद्या बँकेचे वर्षाला 10 दशलक्ष डॉलर्स वाचत असतील तर मंदीच्या काळात बँक तो खर्च थांबवणार नाही, तर तो अधिक वेगाने करेल. म्हणजे मंदीच्या काळात तंत्रज्ञान हा अडथळा नसून तो खर्च वाचवण्याचा एक हुकमी उपाय बनतो. अगदी अचूक. आणि म्हणूनच दीर्घकालीन दृष्टिकोनातून पाहिल्यास AIची वाढती मागणी आणि LTMचा जो 700हून अधिक भक्कम आणि वैविध्यपूर्ण ग्राहकांचा बेस आहे, त्यामुळे त्यांची वाढीची शक्यता अत्यंत प्रबळ आहे. बर. स्रोताचा अंतिम निष्कर्ष हा सकारात्मक आहे, पण तो अति आक्रमक नाही. थोडक्यात सांगायचे तर स्थिती उत्तम आहे, पण डोळे उघडे ठेवा. अल्पमुदतीत मार्जिनवर ताण राहील, पण दीर्घ मुदतीत चित्र अतिशय स्पष्ट आणि सकारात्मक आहे. स्थिती उत्तम आहे, पण डोळे उघडे ठेवा. या एका वाक्यात या संपूर्ण अहवालाचे सार आले आहे असं मला वाटतं. तर आजच्या या विश्लेषणातून आपण काय शिकलो? भरपूर काही. होय, LTM हे एका खूप मोठ्या आणि महत्त्वाच्या संक्रमणाच्या काळातून अतिशय यशस्वीपणे जात आहे. एका बाजूला ते 19% नफा वाढ आणि ₹53 लाभांश देऊन त्यांची आजची नफा कमवण्याची क्षमता सिद्ध करत आहेत, आणि त्याचवेळी जागतिक अडथळ्यांना आणि मार्जिनच्या दबावाला न जुमानता AI आणि बिझनेस क्रिएटिव्हिटीच्या जोरावर ते स्वतःचे भविष्य सुरक्षित करत आहेत. आणि हेच कारण आहे की हे विश्लेषण श्रोत्यांसाठी खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्ही स्वतः गुंतवणूकदार असाल किंवा नसलात, किंवा तुम्हाला फक्त तंत्रज्ञान क्षेत्रात काय चालले आहे यात रस असेल, तरीही हा एक उत्कृष्ट केस स्टडी आहे. नक्कीच. हा केवळ एका कंपनीचा ताळेबंदाचा अभ्यास नाहीये. हा एका मोठ्या आणि प्रस्थापित कंपनीने स्वतःचा नफा आणि स्थिरता न गमावता नवीन तंत्रज्ञानाकडे, विशेषतः AIकडे कसे वळावे याचा वस्तुपाठ आहे. जोखीम आणि नाविन्य यांचा योग्य समतोल कसा साधावा हे यातून आपल्याला शिकता येते. आजची आपली ही चर्चा खरोखरच डोळे उघडणारी होती. नुसते आकडे पाहण्यापेक्षा त्यामागील गोष्ट समजून घेणे नेहमीच रंजक असते. आजची आपली चर्चा आपण इथेच थांबूया, पण जाता जाता सर्वांसाठी एक वेगळा आणि प्रवृत्त करणारा विचार मला इथे ठेवून जायचा आहे. कोणता विचार? जरा विचार करा. जर LTM सारखी बलाढ्य कंपनी स्वतःचे संपूर्ण भविष्य, त्यांची ओळख आणि त्यांची ताकद बिझनेस क्रिएटिव्हिटी आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर पणाला लावत असेल, तर पारंपरिक IT सेवांचे काय होणार? त्या कधी कालबाह्य होतील का? हा खूपच मोठा प्रश्न आहे. हो ना. आपण आज फक्त एका IT कंपनीचे विश्लेषण करत आहोत की एका पूर्णपणे शुद्ध AI कन्सल्टन्सीच्या सुरुवातीच्या टप्प्याकडे पाहत आहोत. जसजशी कृत्रिम बुद्धिमत्ता प्रगत होईल तसतशी ती इतर पारंपरिक सेवा देणाऱ्या IT दिग्गजांना स्वतःचा संपूर्ण DNA बदलण्यास कशी भाग पाडेल, आणि जर त्यांनी तसे केले नाही तर तेही इतिहासात जमा होतील का, यावर नक्की विचार करा. हा असा प्रश्न आहे
ज्याचे उत्तर येणाऱ्या काळात सर्वच IT कंपन्यांना द्यावे लागणार आहे. अगदी बरोबर. तोपर्यंत विचार करत रहा, नवीन गोष्टी समजून घेत रहा आणि नेहमी माहितीपूर्ण रहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.